बाजारामधून टरबूज घेताना कट न करता ते टरबूज लाल बुंद निघेल, गोड निघेल हे कसं ओळखावं हे आज आपण बघणार आहोत। काही सोप्या ट्रिक आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या ट्रिक वापरून तुम्हीही भरपूर पैशांची बचत करू शकता आणि लाल भडक गोड असं टरबूज घेऊन येऊ शकता। रसरशीत हे टरबूज निघेल्याची गॅरंटी आहे। फक्त ज्या सांगितलेल्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही इथे फॉलो करा, म्हणजे तुम्हाला अजिबात यानंतर कधीच टरबूज घेताना धोका होणार नाही, पांढरं टरबूज निघणार नाही। आणि बऱ्याच वेळा कट करून आपण शक्यतो टाळतो, कारण की ते लवकर खराब होतं। त्यासोबतच त्यांचा चाकू कसा असतो ते पण आपल्याला माहित नसतं, त्यामुळे कट करून कधी घेतलं नाही पाहिजे। तर बघा आता हे जे टरबूज आहे ना, कसं ओळखायचं, तर इथे आता बघा टरबूजाचा जो आकार आहे ना तो लक्षात घ्यायचा। म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, टरबूजाचा आकार छोटा असतो आणि वजन टरबूजाचं खूप जास्त असतं। तर असं जे टरबूज असतं ना, तर ते वजनाने जास्त असल्यामुळे रसरशीत असतं आणि आतमधून भरलेलं असतं, पोकळ नसतं। तर कधीही टरबूज घेताना पहिली गोष्ट आपण हातामध्ये टरबूज घेऊन बघतो, तर त्यावेळेस असं टरबूज उचलून बघायचं की याचं वजन जे आहे ना त्याच्या आकारानुसार आहे की नाही, अंदाज लावायचा। आणि बऱ्याच वेळा काय होतं, टरबूज दिसायला मोठं असतं पण वजन त्याचं खूप कमी असतं। याचं कारण आतमधून ते पोकळ असतं किंवा त्यामध्ये रस नसतो, खूप असं सुकल्यासारखं झालेलं असतं ते। तर हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण की लाल जरी असलं आणि त्यामध्ये रसच नसला तर काय फायदाच नाही त्याचा। आणि त्यासोबतच जे टरबूज आहे ना त्याचा आकार बघा, बऱ्याच वेळा गोल टरबूज देखील गोड असतात आणि ह्या आकाराचे पण टरबूज गोड असतात, पण शक्यतो या आकाराचं टरबूज जास्त गोड असतं गोल आकाराच्या मानाने। त्यामुळे शक्यतो हे टरबूज, या आकाराचं टरबूज तुम्ही घ्या, थोडंसं लांबट असलेलं। आता तिसरं म्हणजे बघा काय, बऱ्याच वेळा टरबूज जे आहे ना ते असं खूप चमचम त्याची वरची बाजू असते, अगदी चकचकीत असते, त्यामध्ये एकही ओरखडा नसतो, काही डाग नसतात। तर असं टरबूज शक्यतो टाळा, म्हणजे ते शक्यतो भेसळयुक्त असू शकतं। कारण की शेतामध्ये जे टरबूज पिकतात त्यामध्ये कुठे ना कुठे इकडे तिकडे घेऊन जाताना म्हणा, शेतामध्ये म्हणा, तोडताना म्हणा, काही ना काहीतरी ओरखडे होतात, त्यामुळे ते अगदी नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं। आता अजून एक गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची, जे टरबूज आहे ना त्यामध्ये असा पिवळा डाग असतो बघा, तर बऱ्याच टरबूजामध्ये पिवळा डाग नसतो, म्हणजे ते खराब आहे असं नाही। पण जास्त म्हणलं तर पिवळा डाग असलेलं टरबूज एकतर गोड असतं, त्यासोबतच शेतामध्ये नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे हे देखील याचं चिन्ह आहे। कारण की शेतामध्ये जेव्हा टरबूज असतं, जमिनीला जो भाग त्याचा चिटकलेला असतो, माती गरम झाल्यामुळे टरबूजावरती अशा प्रकारे दाग होतो आणि तो पिवळसर दाग जो आहे ना तो अगदी जसं तुम्ही बघाल छोटा मोठा का होईना प्रत्येक टरबूजावर असतो, जेणेकरून काय होतं, जास्त तर शेतामध्ये पिकवलं आहे हे लक्षात येतं। म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, जास्त पानावरती टरबूज असलं की पिवळा डाग जो आहे ना तो थोडासा कमी होतो आणि अगदी मातीला पूर्ण लागलेलं हे टरबूज असेल ना तर पिवळा डाग असा जास्त होतो। तर कमी जास्त या डागाचं प्रमाण असू शकतं, त्यामुळे थोडाफार का होईना पिवळा डाग असलेलं टरबूज घ्या, म्हणजे तुम्हाला शेतामध्ये नैसर्गिकरित्या पिकवलेलं एक टरबूज मिळेल, जे की अगदी शुद्ध असेल, भेसळयुक्त नसेल। आता अजून एक गोष्ट म्हणजे जे तुम्ही टरबूज घेत आहात ना, तर त्याला ओळखण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं जे देठ असतं ना, तर ते तुम्ही बघायचं जेव्हा तुम्ही बाजारातून टरबूज घेत आहात। तर अशा वेळेस जे देठ आहे ना, यामुळे तुम्हाला अगदी याचा अचूक असं तुम्हाला टरबूज घेता येईल। तर ते म्हणजे असं जे देठ आहे ते ओढून बघायचं। आता ओढून बघितल्यानंतर हे जर पूर्णपणे असं ओढल्यानंतर बाहेर येत नसेल ना, तर याचा अर्थ आहे की जे टरबूज आहे ना तर ते परिपक्व झालेलं आहे, कारण की काय होतं, परिपक्व आहे आणि फ्रेश आहे। जर टरबूजाचं देठ तुम्ही असं ओढलं आणि ते पूर्णपणे असं बाहेर येत असेल, म्हणजे टरबूजाच्या वेगळं होत असेल, तर ते पूर्ण देठ वाळलेलं असतं। याचा अर्थ आहे की खूप दिवसापूर्वीचं हे टरबूज आहे, ठेवलेलं आहे। वरून जरी थोडंफार फ्रेश वाटत असेल तरी जुन्या टरबूजामध्ये तुम्ही बघा आतमध्ये पूर्णपणे त्याचा रस जो आहे तो आटल्यासारखा झालेला असतो, अगदी पोकळ झालेलं असतं, त्याची चव देखील बिघडलेली असते किंवा बऱ्याच वेळा ते टरबूज खराब देखील झालेलं असतं। तर हे तुम्ही एकदा नक्की टरबूज घेताना लक्षात घ्या की याचं देठ फक्त एकदा दोनदा असं ओढून बघायचं। अगदी सहज एकदाच ओढलं आणि देठ निघालं तर याचा अर्थ आहे की नक्कीच ते भरपूर दिवसाचं टरबूज आहे आणि खराब देखील असण्याची शक्यता आहे। आणि ओढल्यानंतर निघत नसेल तर समजून जायचं की फ्रेश आहे आणि हे चांगलं रसरशीत असू शकतं, त्यासोबतच परिपक्व देखील आहे हे लक्षात येतं। आणि आता बघा बऱ्याच वेळा टरबूज आपण नैसर्गिक आहे, गोड आहे, चांगलं देखील निघतं, खातो,
पण तरीही आपल्याला त्यामुळे त्रास होतो. म्हणजे बऱ्याच वेळा तर जुलाब लागणे म्हणा किंवा ताप येणे, उलट्या होणे अशा प्रकारचे त्रास होतात. आपण म्हणतो आपण फळ खाल्लं आणि हा कसा त्रास होतो, तर ते म्हणजे की तुम्ही योग्य ठिकाणाहून कलिंगड किंवा टरबूज निवडत आहात की नाही हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे दिवसभर उन्हामध्ये टरबूज ठेवलेले असतात, आपण ते घरी घेऊन येतो, फ्रीजमध्ये ठेवतो आणि ते थंड झालं की खातो. यामुळे देखील हे त्रास होतात. त्यामुळे कधीही टरबूज घेताना अगदी सावलीच्या ठिकाणी जे टरबूज आहे तिथून खरेदी करा. म्हणजे त्यांचे शेल्टर जे असतात त्या ठिकाणाहून, जेणेकरून टरबूज बाधल्या जात नाही. या ठिकाणी टरबूजाचा आवाज बघा कसा येत आहे. टरबूज घेताना अशा प्रकारे वाजवून बघायचं. जर त्याचा आवाज असा भरल्यासारखा येत असेल तर नक्कीच ते टरबूज खूप चांगलं आहे, रसरशीत आहे हे आपल्या लक्षात येतं. आवाजावरून देखील टरबूजाची तुम्ही ओळख करून घेऊ शकता. एकदा नक्की करून बघा. आणि त्यासोबतच कधीही टरबूज मार्केटमधून आणलं की लगेचच फ्रीजमध्ये नाही ठेवायचं. थोडा वेळ का होईना पाण्यामध्ये जर ठेवायचं, म्हणजे ते थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरती येतं आणि त्यानंतर थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून नंतर खाऊ शकता. आता बघा, जे टरबूज मी कट न करता घेतलं होतं ते टरबूज कसं अगदी अचूक मी इथे काही प्रमाण लावले त्यानुसार कसं लाल भडक आणि खूप चांगलं असं काळ्या बिया असणारं टरबूज निघालेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी लालबुंद हे टरबूज आहे. म्हणजे खायला देखील खूप गोड आहे, त्यासोबतच रसरशीत आहे. अगदी यामध्ये तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं तर असं नाही की यामध्ये पोकळ हे झालेलं आहे. कारण की काय होतं, रसरशीत टरबूज जे नसतं ना त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल खूप जुन्या टरबूजामधील रस पूर्णपणे असा आटून गेलेला असतो आणि ते चवीला देखील खराब लागतं. त्यासोबतच अगदी गोड देखील नसतं. त्यामुळे तुम्ही या मोजमाप जे सांगितलेल्या ट्रिक्स आहेत त्यानुसार तुम्ही हे टरबूज घ्या. म्हणजे तुम्हाला कट करून घ्यायची गरज पडणार नाही. खूप असं कडक ऊन पडत आहे. या कडक उन्हामध्ये थंडगार टरबूज प्रत्येकाला खावं वाटतं, पण बऱ्याच वेळा आपण बघतो की ते बाधतं. आता टरबूज घेण्या अगोदर ते बाधू नये यासाठी काय करायला पाहिजे, तर ते आपण बघितलं जेव्हा आपण बाजारातून घेऊन येतो त्या अगोदर काय करायचं, जे की चांगलं टरबूज निघावं. पण बऱ्याच वेळा आपण चांगलं टरबूज घेऊन आलो तरी घरामध्ये आपण त्याला व्यवस्थित ठेवत नाही, त्यामुळे ते टरबूज बाधतं आणि बऱ्याच जणांना त्रास होतो. तर हे टाळण्यासाठी बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण एवढं मोठं कलिंगड टरबूज घेऊन आलो की ते काही एकाच वेळी खाल्ल्या जात नाही, थोडंफार का होईना शिल्लक राहतं. तर अशा वेळेस आपण काय करतो, कट केलेलं जे टरबूज आहे ते सरळ घेतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो. आता तुम्ही याला जर असंच फ्रीजमध्ये ठेवलं तर फ्रीजची जी गॅस आहे ती यावरती लागते, त्यासोबतच इतर वस्तू फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतात त्याचा वास यावरती बसतो. कडक उन्हामधून आणलेलं टरबूज लगेचच गरम टरबूज आपण फ्रीजमध्ये ठेवतो, गरम थंड असं त्याचं टेम्परेचर अगदी खूप जास्त वेगाने बदलतं, त्यामुळे देखील हे टरबूज बाधतं. त्यामुळे कधीही सावलीतलं टरबूज खरेदी करा, आणल्या फ्रीजमध्ये ठेवू नका. त्यासोबतच कट केलेलं असं अर्धवट फ्रीजमध्ये उघडं टरबूज ठेवू नका. याला तुम्ही एकतर कॅरीबॅगमध्ये ठेवा किंवा कॅरीबॅगमध्ये ठेवत असताना एक प्लेट झाकून ठेवा, म्हणजे हे व्यवस्थित बंद होईल. म्हणजे याची चव बिघडणार नाही आणि लवकर खराब होणार नाही. त्यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटू.